चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। लोकशाहीला निवडून आलेला खासदारांना काय गुन्हे दाखल करणार आहे? ऑफिस ताब्यात घेण्यासाठी काय गुन्हे दाखल करणार आहे? बोला चाबी कशासाठी? अरे वा, अरे वा, बोला घ्या, बोला घ्या. चला तोडा. ते चाबी देणार आहेत का? चाबी आणा तुम्ही बोला नाही चाबी आणा हो द्या, हो द्या. सोडा. हे बघ, तुम्ही गुन्हे दाखल करा आमच्या. तुम्हाला हो, गुन्हे दाखल करा तुम्ही. विषय गुन्हे दाखल करायचा नाही. तुम्हाला काय करायचं तुम्ही केली जरा इकडे. तुम्हाला काय करायचं बळवंत भाऊ थोडे सरकार, बळवंत भाऊ थोडे सरकार. चर्चा करून घ्या ना तुम्ही. चर्चा केली आम्ही 4 दिवसापासून. चर्चा करून घ्या ना आपण तसं. बस झालं, बस थांबून द्या थोडं, थांबून द्या. ठीक आहे, आम्हाला यायचं नाहीये, आम्ही येणार नाही. चला सर का, चला सर. लोकशाहीचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो. बळवंत भाऊ तू आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. या इकडं. हम तुम्हारे साथ हैं. यशोमती तू आगे बढ़ो. येऊ द्या, कार्यकर्त्यांना येऊ द्या साहेबांना. येऊ द्या. काय दादागिरी आहे? एक खासदाराचं ऑफिस म्हणून आहे की गेल्या अनेक वर्षापासून माननीय अडसूळ साहेब वापरत होते. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर गवई साहेब वापरत होते. त्याच्यानंतर अडसूळ साहेब वापरत होते आणि नवनीत राणा सुद्धा त्या ऑफिसचा उपयोग घेत होत्या. तर मी निवडून आल्यानंतर मी संबंधित ऑफिससाठी पत्र दिलं, परंतु आजपर्यंतही कलेक्टरनं त्या रूमचा ताबा दिला नाही. आम्ही वारंवार विनंती करू आलो, त्यांच्याशी संपर्क साधत आहोत, परंतु आतापर्यंत ही चाबी दिली नाही. त्यामुळे आम्ही आता त्या आंदोलन करून त्या रूमचा ताबा घेणार आहोत. भाजप सरकार हेतू परस्परपणे तुम्हाला ते ऑफिस देत नाही असं तुम्हाला वाटते का? निश्चितच भाजप सरकार असल्यामुळे ते मला रूम अलर्ट करण्यासाठी ते टाइम लावत आहेत आणि त्यांचा विचार असा आहे की तो माझ्या ताब्यात देऊ नये. नाही, अतिशय दादागिरीनी हे लोक चालत आहेत. आम्ही बघतोय की इलेक्शन रिझल्ट नंतर सर्टिफिकेट द्यायला आम्हाला 3 तासाच्या वर वेळ लावला. इतकी दादागिरी की मागच्या वेळेला खासदार निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी दुसरे दिवस पाठी लागली होती. आज किती दिवस झाले खासदारकीची निवडणूक होऊन अजूनपर्यंत ऑफिसचा ताबा आम्हाला दिलेला नाही. आणि प्रशासन जे चालतं आहे ते अतिशय दादागिरी करून राहिलेलं आहे आणि ही दादागिरी आम्ही सहन करून घेणार नाही. आज डीपीडीसीच्या प्लॅनिंगची मीटिंग, आम्ही लोकप्रतिनिधी नाहीये, खासदार साहेब लोकप्रतिनिधी नाहीये. अरे साधी म्हणजे एवढा अपमान लोकशाहीचा हे लोक करतात की यांना बसायला सुद्धा जागा हे लोक देत नाही. आज आम्ही सांगून आलो तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तर दाखल करा, पण आम्ही ऑफिसचा ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही. का म्हणून आम्ही इतकी दादागिरी सहन करायची? जर याच्या आधीचा माजी खासदार त्या ठिकाणी बसत होता आणि त्यांचं ऑफिस तिथनं चालत होतं, तर आत्ताचे निवडून आलेले खासदार देखील त्या ठिकाणी बसतील आणि ती ऑफिस चालले. आम्ही किती दिवस शांततेत बसायचं? आम्हाला निधी डीपीडीसीचा 1 रुपया त्या ठिकाणी मिळत नाही. आम्हाला बिलकुल अजिबात मान सन्मान मिळत नाही. आणि पालकमंत्री आज आलेले आहेत. अख्खा उन्हाळा होऊन गेला, त्या ठिकाणी पाणी टंचाईचे एवढे प्रॉब्लेम्स होते, अजिबात तिथं बिलकुल लक्ष देण्यात आलेलं नाही. या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो आणि आम्ही आमचं आंदोलन ताला तोडो आंदोलन समोर नेतो. नहीं चलेगी.